नमस्कार. प्रथमतः तुम्हाला या वेड्यावाकड्या न्यूज येतात कुठून हे माहीत नाही. काल आपण एक महत्त्वपूर्ण एस-आर संदर्भात व्हिडिओ बनवला, जो की 2025 साठी एस-आरच्या किती जागा एम-पी-एस-सी आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या आहे, त्या संदर्भातील होता. आता तुमचा एक जेन्युइन प्रश्न सर्वांचा होता, की सर 2025ला जात आहे, मग 2026ला काही आहे की नाही? तर आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करूया. हा एक जेन्युइन प्रश्न आहे, समजण्यास सोपा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर मागणंही तुमचा हक्क आहे. परंतु तुमच्यामध्ये आणखीन एक प्रश्न फिरत आहे. तो तुमच्या नेमका कुणी मनात घातलेला आहे हे तुम्हालाच माहिती. तो म्हणजे की दुय्यम निबंधक श्रेणी एक मृदांक निरीक्षक हे जे पद राजपत्रित आहे किंवा सध्या गट ब च्या माध्यमातून भरलं जातं, ते पुढील वर्षी म्हणजे 2026 पासून राज्यसेवेत जाणार आहे का? असं ज्याने कोणी तुम्हाला सांगितलेलं असेल, प्रथमतः त्याचा मेंदू पकडायचा, जरा हलवायचा, त्याला जरा ठिकाण्यावर आणायचं आणि त्याला विचारायचं, "बाबा प्रोसेस तरी सांग रे, का बुवा एखादं पद जर अराजपत्रित असेल, तर त्याचं राजपत्रित कसं करायचं असतं?" बरं त्याला फक्त एवढं विचारा, राजपत्रित आणि अराजपत्रित यातील फरक काय असतो? त्यामुळेच सांगतोय, एखाद्या रिलायबल आणि चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. काहीही अफवांवर विश्वास ठेवत जाऊ नका. लक्षात घ्या, गट ब पदं काही राजपत्रित आहे आणि राजपत्रित पदेच राज्यसेवेमार्फत भरली जातात. राजपत्रित याचा अर्थ आहे, की तुम्हाला जर का कामावरून काढून टाकायचं असेल, एक सिंपल आहे, त्याचे खूप अर्थ निघतात आणि त्या राजपत्रितचा महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आणि खूप सन्मान आहे. एक सिंपल अर्थ लक्षात घ्या, मी जो सांगतोय तो. जर तुम्हाला कामावरून काढून टाकायचं असेल, सस्पेंड नाही, जर का कायमचं काढून टाकायचं असेल, तर राज्यपालाच्या सहीशिवाय तसं करता येणार नाही. त्यालाच म्हणतात राजपत्रित. हा आपल्याला समजण्याजोगता सोपा अर्थ आहे. त्याचे विविध अर्थ आहे. तेवढे सांगण्यासाठी आपल्याला वेळ नाही. त्यामुळे जर का त्याला राज्यसेवेमध्ये टाकायचं असेल, हे जर का पद एस-आरचं पद जर का राज्यसेवेत टाकायचं असेल, तर प्रथम याला राजपत्रित बनवावं लागेल. वेतन श्रेणी काही असू द्या, परंतु ह्या पदाला पहिलं तर राजपत्रित बनवावं लागेल आणि त्यावेळेस जसं हे राजपत्रित होईल, तसं ते राज्यसेवेमार्फत भरलं जाईल आणि असा सध्या कोणताही विचार नाही. हे पद 2026ला सुद्धा भरलं जाणार आहे. किती जागा आहे ते बोलूया. पण प्रथमतः मी तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे, ज्या कोणत्या मास्तरने म्हणा किंवा ज्या कोणत्या तुमच्या मित्राने म्हणा, त्याला जरा ठिकाण्यावर आणा आणि ओरडून-ओरडून सांगतोय, की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. त्यामुळे काही अफवांपाशी जाण्याअगोदर तुम्ही माझ्यापर्यंत येशाल. बाकी तुमची मर्जी आहे. एस-आरच्या जागा जाणूनच घेऊया. त्या अगोदर एक अपडेट लक्षात घ्या. हा एम-पी-एस-सी ऑफिसमधील रिक्त पदांचा चार्ट आहे, जो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटेलच. एम-पी-एस-सीची कामं लवकर का आटवत नाही, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पण सध्या त्यामधील काही पदे भरण्याचं काम सध्या सुरू आहे. जसं की लिपिक गट क ची आपल्याला 52 पदे रिक्त दिसत आहेत. परंतु 40 का 42 पदांवर 2024ची भरती प्रक्रिया सुरू आहे. 2025लाही काही पदं आलेली आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारीची 14 पदे रिक्त आहेत. परंतु यातील काही डिपार्टमेंटल आहे आणि काही भरण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पदे भरली जात आहे. कारण की आयोगावर लोड वाढणार आहे. आयोगाने ते ठरवूनच ठेवलेलं आहे, की पदं भरायची आहे. परंतु सध्या तरी असा चार्ट आहे रिक्त पदांचा. टेलिग्रामवर बघायला भेटेलच. आता येऊया मेन मुद्द्याकडे. काल आपण 2025 साठी एक व्हिडिओ बनवला, की 84 जागा 2025 साठीच जाणार आहे. त्यावर कमेंट आल्या, की 2026 साठी नेमकं काय आहे? मला असं वाटलं आपण चुकीचा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला वर्ष 2026 चा व्हिडिओ बनवायला हवा होता. आपण 2025 चा बनवलेला आहे. पण असो कोणतीही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, हे 2025 साठी जात आहे. 2026 साठी एकूण एस-आर या संवर्गाचे 43 पदं जात आहे. पण जशी ही प्रोसेस सध्या कंप्लीट आहे, तशी ती प्रोसेस अजून कंप्लीट नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 करता एकूण 43 पदे ह्या संवर्गाची जात आहे आणि जर का कोणी म्हणत असेल, की पुढच्या वर्षीपासून ती राज्यसेवेत भरणार असेल, तर त्याला म्हणावं तू राज्यसेवेची तयारी कर. पण आमच्याशी डोकं लावू नको आणि इथून पुढे मला काहीच सांगू नको. बाकी 2026 संदर्भात आणखीनही काही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. हळू-हळू जशी-जशी जाहिरात जवळ येईल, तशा-तशा ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटेलच. कारण की जाहिराती अगोदर थोडं लपून-छपूनच गोष्टी सांगाव्या लागतात. असो, त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. कशा का होईना माध्यमातून तुमच्यापर्यंत बातम्या कळतीलच. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. काल तुमचा हा नेहमीचा प्रश्न होता, की 2026 साठी नेमकं काय? तर त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. 43 जागा आहे. राज्यसेवा काय नाही. आपली गट बच्या माध्यमातून हे पद भरलं जातं. आणखीन काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.